द्राक्ष बागायतदार बंधूंनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करत असताना खूप महत्त्वाचा आजचा हा खरड छाटणीचा व्हिडिओ आहे की या वर्षी बागा फेल जाऊ नये म्हणून नंतर कोणत्या 4 फवारण्या आणि 2 अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे असतील। त्यामध्ये 3-4 गोष्टींचे मुद्दे मी सांगणार आहे। 4 फवारण्या तर सांगणारच आहे, परंतु गेल्या वर्षी ज्या ज्या शेतकऱ्यांना बागेने दगा दिला अशा शेतकऱ्यांना याही वर्षी खूप अडचणी त्या ठिकाणी येऊ शकतात। कारण आपण जर बघितलं, हा व्हिडिओ घेताना मी बघतोय ढगाळ हवामान आहे, पुढे काही दिवसात पाऊस सांगितला, परत ढगाळ हवामान असेल, अशा वेळेस सूर्यप्रकाशाची कमतरता आणि गेल्या वर्षी झालेला धो पावसाने जमिनीतील वरच्या लेअरचा 6 इंचाचा जो भाग आहे तिथलं अन्नद्रव्य सगळं वाहून गेलेलं आहे। आणि आपल्याला वाटतं आपली बाग उभी होती, बाग सशक्त आहे, यावर्षी खूप माल येईल, असं होणार नाही। बाग उभी असेल किंवा बागेला माल असेल तरी सपकेन नंतरचं कामकाज कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे। प्रथमतः तुम्हाला मी सांगतो, विरळणी करून घ्या। अशा पद्धतीने एका साईडला 17-18 काड्या ठेवा। हे बघा, अशी विरळणी केलेली। आता इथं आपण ह्या बगल फुटी यायला सुरुवात झाली, या बगल फुटी थोड्याशा वाढू द्यायच्या, काढून घ्यायच्या, अशी सपकेन केलेली। याच दरम्यान तुम्हाला थ्रिप्सचा प्रादुर्भाव होईल, एक्सपोर्टचं काम करताय तुम्ही, तिथं तुम्हाला द्यायचंय 200 लिटर पाण्याला जेमिझोन 250 मिली, सनरूफ 500 मिली असा एक स्प्रे सपकेन केल्यावर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी करून घ्या। त्याच्यानंतर तुम्हाला 3-4 डोळे सपकेनच्या पुढे येत आहे, बगल फुटी काढायची आहे। अशा वेळेस गर्भधारणा, सूक्ष्म घड निर्मिती सुरू होते। 40, 45, 50वा दिवस असतो। सूक्ष्म घडाची निर्मिती त्या काडीमध्ये, त्या डोळ्यामध्ये, त्या टायगरमध्ये होत असते। अशा वेळेस तुम्हाला पहिला स्प्रे त्या ठिकाणी द्यायचा आहे। 200 लिटर पाण्याला बर्ड कव्हर 500 ml आणि त्याच्यासोबत 0-52-34-800 ग्रॅम आणि बोरान 100 ग्रॅम हा एक स्प्रे द्यायचा आहे। त्याच्यानंतर मात्र तुम्हाला परत एकदा पानं टिकवण्यासाठी डाउनी मिल्डू असेल, करपा असेल, अँथ्रॉक्स असेल, झांतो असेल, पावडरी मिल्डू असेल, या सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला एक साधी फवारणी करत असताना स्पॉट किलर 250 मिली आणि Z78 500 ग्रॅम किंवा स्पॉट किलर 250 मिली आणि कोसाइड 200 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात। माझ्यासोबत रानवडच्या यशवंत कृषी सेवाचे संचालक आहेत, त्यांच्याकडे अनेक शेतकरी येतात, त्यांची एक प्रतिक्रिया मी जाणून घेतो। काय वाटतं तुम्हाला, शेतकरी तुमच्याकडे येतात, काय प्रतिक्रिया असते शेतकऱ्याची? आता या वर्षी बघितलं आपण अंदाज, तर या वर्षी खरड छाटणी झाल्यावर बऱ्याचशा लोकांच्या काही फेल फोटो बाग आलेला आहे, बरोबर, काही फेल वगैरे बाग आलेला आहे। तर मागच्या वर्षी झालं काय, डॉक्टर किसानचं शेड्यूल घेतलेलं आहे। स्टार्टिंगला बाग निघतो लोकांनी डॉक्टर किसान ते पोंग्यातून बाग निघाला, बाग चांगला निघाला, तिथपर्यंत डॉक्टर किसानला फॉलोअप केलं व्हिडिओ बघून। त्यानंतर झालं काय, मध्ये काही दिवस गॅप गेला, बरोबर सर, काही दिवस गॅप गेला, त्यांच्या पद्धतीनं त्यांनी काही शेड्यूल मारले, पण नंतर त्याची क्वालिटी एकदम खराब क्वालिटी आली। आणि जे शेवटपर्यंत सुरुवातीपासून होते ते, आणि जे सुरुवातीपासून होते ते शेवटपर्यंत टॉपचे प्लॉट विकले। माझं एकच म्हणणं आहे सगळ्या शेतकऱ्यांना, तर तुम्ही सगळ्यात स्वस्त आपले डॉक्टर किसान शेड्यूल आहे, मोबाईल घरी बसलाय आणि 100% माल निघतो म्हणजे निघतोच। मागच्या वर्षी जो प्रॉब्लेम आलाय त्याच्यात तो पण ह्या वर्षी पण येणार आहे, पण डॉक्टर किसान शेड्यूल वापरून तो प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकत नाही यावर्षी। नक्कीच मित्रांनो, त्यांनी सांगितलं, मी देखील आत्मविश्वास देतो, एक विश्वास देतो शेतकरी बांधवांनो। आपण आलो होतो, सपकेन फुटून आले, त्यावेळेस सपकेन करतोय, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कीटकनाशक जेमिझोन सनरोपचा स्प्रे करतोय, सपकेन फुटून आलंय। तिथं तुम्हाला काय करायचंय, पहिली गर्भधारणेसाठी चांगली फवारणी करायची आहे। सपकेन फुटून दुसऱ्या तिसरं पान निघतंय, चौथं पान निघतंय, त्यावेळेस बर्ड कव्हर 500 ml, 0-52-34-800 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम, त्यानंतर 4 दिवस जाऊ द्या, स्पॉट किलर 250 मिली आणि कोसाइड 200 ग्रॅम किंवा Z78 500 ग्रॅम असा एक स्प्रे घेतला। आता सूक्ष्म घड निर्मिती व्हायला सुरुवात झाली। घड त्या टायगर बर्ड ज्याला आपण म्हणतो, थोडक्यामध्ये तुम्हाला दाखवतो, ते अजून आता सपकेन होऊन इथं 2-3 दिवस झाले। एक काडी तोडतो मी, चला काय हरकत नाही। हे बघा, आता हे आपल्याला हा जो इथला गॅप आहे हा कमी ठेवायचा आहे, पेऱ्यातील अंतर कमी ठेवून इथून आपल्याला पुढं एक 7-8 पानं, एक 7-8-9 पानांवर शेंडा पिंचिंग करायचंय। पण इथं सुरुवात होते, हा टायगर बर्ड दिसतोय आपल्याला, इथं पुढच्या 5-6 दिवसात गर्भधारणा सुरू होईल। मग याच्या पुढे एक पान आलं किंवा या परिस्थितीमध्ये बर्ड कव्हर 0-52-34 बोरांचा स्प्रे झाला, स्पॉट किलर कोसाइडचा झाला, त्याच्या अगोदर कीटकनाशक दिलं, कारण या कवळ्या फुटी निघतात त्यावेळेस थ्रिप्स असेल, पांढरी माशी असेल, हिरवा तुडतुडा असेल, जशीड असेल, हे सूक्ष्म किडी त्या ठिकाणी आगमन करतात आणि डॅमेज करतात सूक्ष्म घड तयार व्हायला, म्हणून जेमिझोन सनड्रॉप द्यायचंय। बर्ड कव्हर 0-52-34 बोरान झालं। आता तुम्हाला बर्ड कव्हरच्या स्प्रे नंतर 12-13 दिवसांनी परत एकदा घड निर्मिती चांगली होण्यासाठी फवारणी करायची। 200 लिटरला हॅपी न्यूज 500 मिली,
05234 डायरेक्टली 1 किलो आणि बोरान 100 ग्रॅम 12-13 दिवसांनी बर्ड कव्हरच्या नंतर म्हणजे तुमचं 6वं 7वं पान सपकेनच्या पुढे असेल त्यावेळेस. आणि त्याच दरम्यान जमिनीतून तुम्हाला द्यायचं एकरी 1 लिटर प्लॅटिनम रूट झोन ऍक्टिव्ह ठेवायचा. त्याच्यासोबत पॉवर सोल्युशन जे आहे 10-40-40 ज्याच्यामध्ये नॉर्मल नत्र आहे पोटॅश आणि त्याच्याबरोबर आपण जे स्फुरद म्हणतो किंवा त्या ठिकाणी फॉस्फरस म्हणतो हे अन्नद्रव्य फक्त 4 किलो तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचंय. आता शेंडा टॉपिंगची वेळ येईल. शेंडा टॉपिंगची वेळ येईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, शेंडा टॉपिंगची वेळ येईल, पाठीमागून काडी पांढरी पडायला, तळापासून पांढरी पडायला सुरुवात होईल. शेंडा टॉपिंगला येईल, शेंडा टॉपिंग करताय त्यावेळेस फवारणी करायची. एसओपी 1 किलो, कॉपर 400 ग्रॅम, टिल्ट 25 मिली. आणि त्याच्याच दरम्यान तुमची काडी खालून पांढरी पडत चालली आहे, सपकेनपर्यंत पांढरी पडत आलेली आहे, तिथं तुम्हाला स्फुरद लेवल म्हणजे फॉस्फरस लेवल वाढवायचं आहे. फॉस्फरस झाडामध्ये लवकर पाठवायचं आहे. त्याच्यासाठी एक स्लरी द्यायची. एकरी 5 लिटर फोस्ट्रोक, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी, 4 किलो गुळ हे एकत्र करायचंय. फोस्ट्रोक नंतर पहिलं निवळी तयार करून घ्या, त्याच्यामध्ये फोस्ट्रोक टाका, गुळाचं पाणी टाका. हे कोणत्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस काडी पांढरी पडते, पूर्ण खालून पांढरी पडली 8-9 डोळ्यापर्यंत, त्यावेळेस म्हणजे 80-85-90 दिवस असतो त्यावेळेस एसओपी कॉपर टिलचा स्प्रे दिला. तिथं शेतकरी शेंडा खुडाफुटी येतात, वारंवार खुडाफुटी येतात म्हणून अनेक केमिकलचा वापर करतात. ते चुकीचं काम करू नका. कल्टर सारख्या औषधाचा वापर तर बिलकुल करू नका. तिथं जर खुडाफुटी येत आहे म्हणजे तुमचं नॅचरली तुमची वेल ही कार्यरत आहे. वेलीमध्ये सशक्तपणा आहे, वेलीमध्ये स्टोरेज तयार होतंय आणि वेलीमधला सूक्ष्मगड निर्मिती जो आहे त्याच्या गडाचं त्या पालन पोषण चांगलं होतंय. मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी पालन पोषण पर्यंत सांगतो. पालन पोषण कसं करायचं, पानं शेवटपर्यंत कशी टिकवायची, या सगळ्या गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही. पण आज मी काय करतोय, दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगितली. फक्त आणि फक्त 4 फवारण्या, 3 फवारण्या तुम्हाला गर्भधारणेसाठी दिल्या. एक कीटकनाशकची दिली आणि एक तुमचा शेंडा टॉपिंग केला. तिथं तुम्हाला पानामध्ये चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कॉपर, एसओपी, सल्फेट ऑफ पोटॅश गेल्यानंतर परिपक्वतेला मदत होईल. टिल्ट जातंय, टिल्ट तुमचा करपा असेल, जांतो असेल, बुरशीनाशक म्हणून काम करतं. त्याचप्रमाणे पेऱ्यातील अंतर कमी ठेवतं आणि चांगल्या गर्भधारणेला मदत करतं. राहुल, अजून एक प्रश्न माझा असेल की एकंदरीमध्ये बरेचसे युट्यूबला आम्ही व्हिडिओ देतो, तुमच्याकडे शेतकरी येतात, त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय असते? व्हिडिओ बघून येणाऱ्या शेतकऱ्याची काय प्रतिक्रिया असते? म्हणजे तिकडे बघून बोला. व्हिडिओ बघून प्रतिक्रिया अशी असते की स्टार्टिंगचे 1-2 ऍप्लिकेशन, ड्रिप ऍप्लिकेशन, वरचे 1-2 स्प्रे स्टार्टिंग घेत्या, त्याचे थोडे हे करत्या, घेऊ का नको. पण जेव्हा ते घेऊन जात्या त्याच्यानंतर रिपोर्ट ते येत्या, ते आजूबाजूच्या पण शेतकऱ्यांना सांगा त्या किती छान छान रिपोर्ट आले, तुम्ही वापरा, छान रिपोर्ट आले. अच्छा, म्हणजे जे काही वेळापत्रक किंवा जे आता मी सांगितलं, बर्ड कव्हरचा स्प्रे द्या, हो. फोस्ट्रोक द्या, ते देऊन बघतात, त्यांना उत्तम रिझल्ट येतात. हो. पण ते कंटिन्युटी मध्ये करत नाही. त्याच्यासाठी प्लॉट रजिस्टर, ठीक आहे, त्याच्यासाठी आम्ही प्लॉट रजिस्ट्रेशन अजूनही सुरू ठेवतो, काही हरकत नाही. प्लॉट रजिस्टर करा. अजून एक 5-50 प्लॉट डॉक्टर किसानच्या म्हणजे आमची ताकद आहे की, कारण प्लॉट भरपूर रजिस्टर झाले, त्यांना योग्य वेळापत्रक योग्य वेळी देणं आमचं कर्तव्य असतं. आपण आलो होतो एसओपी कॉपर टीट आणि त्याच दरम्यान काडी पांढरी पडती तेव्हा एक स्लरी द्यायची, फोस्ट्रोक, सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी आणि गुळ. त्यानंतर खुडाफुटी काय येत आहेत, खुडाफुटी येत आहेत म्हणजे तुमची वेली, द्राक्ष वेली ही कार्यरत आहे, तिच्यामध्ये स्टोरेज तयार होतंय, तिच्यामध्ये प्रतिकार क्षमता तयार होते, घडाचं पालन पोषण चांगलं होतंय, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून 1-2 वेळा तुम्हाला खुडाफुटी या शेंडा टॉपिंग नंतर काढणं गरजेचं असेल, पानं टिकवणं गरजेचं असेल आणि व्यवस्थित विरळणी करणं गरजेचं असेल, बगलफुटी काढणं गरजेचं असेल, हवा खेळती ठेवणं, काड्या सुटसुटीत ठेवणं सूर्याच्या दिशेने, या देखील महत्वाच्या त्या ठिकाणी मुद्दे असतील. आणि त्याच्यामुळे 100% गर्भधारणा होऊन किती वातावरण खराब राहिलं तरी यावर्षी भरघोस माल तुमच्या बागेमध्ये येण्याची त्या ठिकाणी मी स्वतः शाश्वती घेतो. आणि आजच्या व्हिडिओचा शेवट करताना पुन्हा एकदा या 2026-27चा जो सीझन आहे त्याच्यात तुम्हाला शुभेच्छा देऊन, प्रत्येक शेतकऱ्याच्या बागेत भरघोस माल आला पाहिजे, त्याला उत्पादन खर्च कमी आला पाहिजे, दर जरी थोडाफार कमी मिळाला तर टनेज चांगलं मिळून जास्तीत जास्त नफा आपल्याला त्या ठिकाणी मिळवता आला पाहिजे. अशा पद्धतीने काम करा. धन्यवाद, नमस्कार.